Hello everyone, let's start today's portion. Practice set 6.1 on page number 131. First example, what is given? Sin theta is equal to 7 upon 25. Find the value of cos theta and tan theta. आता हे एक्झाम्पल दोन पद्धतीने सोडवता येतं. पहिल्यांदा काय दिलेलं आहे? sin theta is equal to 7 upon 25 by using identity. आता sin theta वाली आयडेंटिटी कोणती आहे? तर फर्स्ट by using first identity. कोणती आहे? साइन स्क्वेअर थीटा प्लस cos square theta is equal to 1. Sin square theta means 7 upon 25 whole square plus cos square theta is equal to 1. 7 का square 49, 25 का square 625 plus cos square theta is equal to 1. Therefore, cos square theta is equal to 1 minus 49 upon 6 to 5. Cos square theta is equal to 1 यानी याला मल्टिप्लाय करायचं यानी याला 6 to 5 minus 49 upon 6 to 5. Cos square theta is equal to 6 to 9 minus 45 6 राहिले आता दिला एक 4 आणि 5 7 5 7 6 upon 6 to 5. आता 6 to 5 हा कशाचा स्क्वेअर आहे? 25चा. तर 5 7 6 24चा आहे का चेक करू आपण. 4 चौक 6 6चा आहे तर 4 दुनी 8 आणि 1 9 4 दुनी 8 2 दुनी 4 6 6 8 8 16 17 17 24चा. दॅट मीन्स कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 24चा स्क्वेअर आहे हा आणि हा आहे 25चा स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट केलं तर कॉस थीटा फक्त कॉस थीटा इज इक्वल टू 24 अपॉन 25. डब्बा अकरा पहिले आला इथे. त्यानंतर बघा आता फक्त आपण कशाची व्हॅल्यू काढली इथे? कॉस थीटाची व्हॅल्यू काढली. मग आपण टॅन थीटाची व्हॅल्यू काढायची आहे. साइन थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे. आता इथे सर्व फॉर्म्युले पाठ पाहिजे. टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. साइन थीटाची व्हॅल्यू किती आहे? 7 अपॉन 25. कॉस थीटाची व्हॅल्यू 24 अपॉन 25. आता याला लिहिताना 7 अपॉन 25 डिवायडेड बाय 24 अपॉन 25. 7 अपॉन 25 याला इन्व्हर्स मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं तर याचं चिन्ह हे आहे इन्व्हर्स मल्टिप्लिकेशनचं साइन. म्हणजे याला वरच्याला खालच्याला वर वरच्याला खाली. 25 25 कॅन्सल झाले. 7 1 7 7 2 14 7 3 7 7 अपॉन 24. याच्यामध्ये भाग जातो का? 7 2 14 7 3 21 नाही जात. म्हणजे टॅन थीटा इज इक्वल टू 7 अपॉन 24. ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला. त्यानंतर बघा कॉस थीटा आणि टॅन थीटाची व्हॅल्यू ही झाली एक मेथड. मग आता दुसरी मेथड कोणती आहे याची? हेच सेम एक्झाम्पल आपण दुसऱ्या मेथडने सोडवतो. इथे लिहायचं सेकंड मेथड. आता बघा पहिल्यांदा राईट अँगल ट्रायंगल काढून घेऊ. इथे दिस इज ए बी सी
This one is 90, this one is theta. First of all, what is given? Sin theta is equal to 7 upon 25 is equal to, आता याला मल्टिप्लाय करायचं 7k ने आणि 25लाही मल्टिप्लाय करायचं k. k इज कॉन्स्टंट, म्हणजे वरच्याला आणि खालच्याला मल्टिप्लाय केलं k नी, जसं कॉमन मल्टिपल म्हणतो, तर काय होतं त्याचं कन्व्हर्शन लेंथमध्ये होऊन जातं, म्हणजे ती तेवढी साईड लेंथ दिलेली आहे इज इक्वल टू साईन, म्हणजे वरची आता लेंथ झाली 7k आणि खालची लेंथ झाली 25k. मग वर कोण असतं? अपोजिट. साइड ऑफ थीटा अपॉन हायपोटेन्यूज. आता इथे थीटाची अपोजिट साइड कोण आहे? ए बी. देअरफॉर ए बी इज इक्वल टू 7k. इथे 7k लिहून टाकते. आणि हायपोटेन्यूज कोण आहे? 25k. हायपोटेन्यूज 25k आहे म्हणून इथे 25k लिहून टाकते. लिहिलं. आता ही व्हॅल्यू पहिल्यांदा बी सीची व्हॅल्यू काढून घेऊ बाय पायथागोरस थेरम इन ट्रायंगल. ए बी इज इक्वल टू 7k आणि ए सी इज इक्वल टू 25k. इन ट्रायंगल ए बी सी angle B is equal to 90 degree, and therefore by Pythagoras theorem AC square is equal to AB square plus BC square. AC ची व्हॅल्यू 25k होल स्क्वेअर, हा k जो आहे तो स्मॉल आहे, इज इक्वल टू AB ची व्हॅल्यू 7k होल स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर काढायचं आहे. 25k म्हणजे 6 to 5 25चा स्क्वेअर आणि k स्क्वेअर इज इक्वल टू 7चा स्क्वेअर 49 आणि k स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आता बघा 6 to 5 k स्क्वेअर मायनस, याला इकडे घेऊन या, 49 k स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर. आता याचं सबट्रॅक्शन केलं तर किती येईल आहे? 5 7 6 k स्क्वेअर, 6 राहिले हातचं दिलं आहे का 5 7 राहिले हातचं दिलं आहे, BC स्क्वेअर. आता बघा इथे BC स्क्वेअर इकडे आहे, हा 5 7 6 हा 24चा स्क्वेअर आहे आणि हा k याचा होल स्क्वेअर. देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट BC इज इक्वल टू 24k. इथे 24k लिहून टाकले. आता इथे कोणत्याही व्हॅल्यू विचारल्या तरी आपल्याला लिहिता येतात. मग आता त्यांनी सर्वात आधी काय विचारलं आपल्याला? कॉस थीटा. मग कॉस थीटा म्हणजे ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. पूर्ण लिहायचं. ॲडजसंट साइड ऑफ थीटा इज इक्वल टू हायपोटेन्यूज. कॉस थीटा ॲडजसंट साइड, थीटाची ॲडजसंट साइड कोण आहे? BC अपॉन हायपोटेन्यूज AC. BC ची व्हॅल्यू 24k, AC 25k, k कॅन्सल म्हणजे कॉस थीटा इज इक्वल टू 24 अपॉन 25. आला बघा, हे उत्तर एवढंच. याला डब्बा करून टाका. त्यानंतर कोणती व्हॅल्यू विचारली आपल्याला? टॅन थीटा. टॅन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड ऑफ थीटा अपॉन ॲडजसंट साइड ऑफ थीटा. अपोजिट साइड कोणती आहे इथे? 7k. ॲडजसंट साइड कोणती आहे? 24k. k
24k. के कॅन्सल 7/24 आला टॅन थिटाची व्हॅल्यू. ही जी के मेथड आहे हे सोडवताना बघा, समजा इथे तुम्ही 25k आणि हे न घेताही तुम्ही सोडवलं तरी आन्सर येतं, परंतु त्याला पूर्ण 0 मार्क भेटतात. म्हणून जेव्हा तुम्ही एखादा रेशो म्हणता की 7/25, तर ही अपोजिट साईड 7 ही त्याची अपोजिट साईडची लेंथ होत नाही, किंवा 25 ही त्याची अपोजिट साईड हायपोटेन्यूजची लेंथ होत नाही. म्हणून त्याला प्रत्येक वेळी आपण त्याला रिड्यूस फॉर्ममध्ये लिहिलेलं असतं. त्याच्यामुळे त्याला केनी कॉमन मल्टिपलनी मल्टिप्लाय केल्याबरोबर मग त्याचा ही ॲक्च्युअल लेंथ होते 7k/25k ही हायपोटेन्यूजची लेंथ होते. तर हे 2 मेथड आहे. तुम्हाला जी मेथड इथे सोपी जात असेल त्या मेथडने तुम्हाला एक्झाम्पल सोडवायचं आहे. त्यानंतर घेऊ आपण सेकंड एक्झाम्पल. Second, tan theta is equal to 3/4. Find the values of sec theta and cos theta. याच्यातला सेकंड तुम्हाला सोडवायचं आहे, तरी बघून घेऊ आपण. पुन्हा डायग्राम काढू. हिअर PQR. This one is of 90 degree. Tan theta is equal to 3/4 is equal to 3k/4k. आता टॅन थिटा म्हटलं तर आपल्याला काय लक्षात येतं, अपोजिट साइड ऑफ थीटा अपॉन ॲडजसेंट साइड ऑफ थीटा. आता अपोजिट समजा हा थीटा असेल तर याची अपोजिट साईड कोणती झाली, PQ इज इक्वल टू PQ, आणि ॲडजसंट साईड कोणती झाली, QR, अँड देअरफोर PQ इज इक्वल टू 3k अँड QR इज इक्वल टू 4k. अपोजिट साईड 3k and this one is 4k. In triangle PQR, angle Q is equal to 90 degree, and therefore by Pythagoras theorem PR square is equal to PQ square plus QR square. आता PR स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. PQ किती आहे, 3k होल स्क्वेअर प्लस QR 4k होल स्क्वेअर, 9k स्क्वेअर प्लस 16k स्क्वेअर therefore PR square is equal to 25k square. PR square is equal to कशाचा स्क्वेअर आहे, 5k. टेकिंग स्क्वेअर रूट, therefore PR is equal to 5k. म्हणजे याच्यामध्ये हा झाला आता 5k. आता व्हॅल्यू कशाच्या विचारल्या त्यांनी, सेक. therefore सेक थीटा इज इक्वल टू, आता आठवून बा, सेक म्हणजे कोणाचा, कॉसच्या अपोजिट. सेक म्हटलं तर कॉसच्या अपोजिट. आता कॉस म्हणजे ॲडजसंट अपॉन हायपोटेन्यूज, मग अपोजिट काय होईल आहे, हायपोटेन्यूज अपॉन ॲडजसंट साइड ऑफ थीटा. हायपोटेन्यूज किती आले आहे, 4k. ॲडजसंट साईड, थीटाची ॲडजसंट साईड 5k आहे, हायपोटेन्यूज 5k, 4k, k कॅन्सल, देअरफोर सेक थीटा इज इक्वल टू 5/4. त्यानंतर काय विचारलं त्यांनी, सेक थीटा झाला कॉस थीटा. कॉस थीटा इज इक्वल टू
adjacent side of theta upon hypotenuse. adjacent side किती आहे 4k, hypotenuse 5k, therefore cos theta 4/5. या पद्धतीने तुम्हाला के मेथडनी एक्झाम्पल सोडवता येतात किंवा मग आयडेंटिटी वापरूनही तुम्हाला एक्झाम्पल सोडवता येतात. इथे मी स्टॉप